नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपला आवाज। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे व्हिडिओ हे काही केल्या कमी होताना दिसून येत नाही। अशातच पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांचा मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला। दरम्यान या मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, तर महाविद्यालयातील 5 अधिकाऱ्यांवरही या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली। हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती। डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्यांचे नावे। उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली। मारहाणीची ही घटना 18 जानेवारीला घडली असल्याचं सांगितलं जातंय। या घटनेवरून प्राचार्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलंय। या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। वारंवार आमदार कायदे मंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायंदळी तुडवतात हेच यातून स्पष्ट होत आहे। तर दुसरीकडे माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा, मला फरक पडणार नाही असं संतोष बांगर यांनी म्हटलंय। हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।